नमस्कार, मी आकाश जाधव. आरबीआय असिस्टंट आणि ESICची परीक्षा झाल्यानंतर खूप विद्यार्थी वाट पाहतात की केव्हा आरबीआय असिस्टंटची प्रीचा निकाल लागेल आणि ESICचा निकाल लागेल, त्यानंतर आम्ही अभ्यासाला लागून जाऊ. दुसरी कॅटेगरी विद्यार्थ्यांची अशी जी विचार करते की नाही, ह्या एक्झाम माझ्याकडून समभाव निघणं अवघड आहे, पण मी पाठीमागचा जुना प्री एक्झाम किंवा मेन्स एक्झाम काढल्यामुळं मी सिडबी ECGC किंवा ESICची एक्झाम टार्गेट केली पाहिजे. आणि तिसऱ्या कॅटेगरीचे विद्यार्थी असे आहेत, नाही या वर्षीच्या कोणत्या एक्झाम, आता टिपिकली जो आहे तो IBPSचा मागचं कॅलेंडर संपलं, कोणती एक्झाम टार्गेट करण्यापेक्षा मी अभ्यासावर फोकस करतो आणि अभ्यासावर फोकस करून नंतर जुलैपासूनची SBI क्लरिकल किंवा IBPSचं जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर पुढे अशा हिशोबाने तयारी करतो. पाठीमागे आपण जे स्टडी प्लॅनचे व्हिडिओ बनवले त्यासाठी विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स त्याला चांगला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IBPSचा निकाल लागल्याच्या नंतर, आता IBPSचा कॅलेंडरच्या IBPSचा 1 एप्रिलला निकाल लागल्याच्या नंतर भरपूर, मी म्हणेल 3 डिजिट 100पेक्षा जास्त मुलांचे कॉल हे होते की आम्ही टिपिकली तुमचे विद्यार्थी नाही आहेत, पण आम्ही हे जे स्टडी प्लॅन आहे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळोवेळी फॉलो केल्या होत्या आणि निश्चित त्या गोष्टींचा फायदा जे त्या आम्हाला झालेला आहे. याही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. तर अशा सगळ्यांसाठी आपण फक्त आरबीआय असिस्टंटसाठी न घेता आरबीआय असिस्टंटचे एक, त्यानंतर पुढचा टप्पा आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना अभ्यास करायचा या सगळ्यांसाठी एक स्टडी प्लॅनचा जो तो व्हिडिओ ह्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो. हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित हा पार्ट बघा. काही डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सो दॅट पुढच्या 1-2 दिवसात तुम्हाला त्याचे रिप्लाय जे आहेत ते सुद्धा मिळतील. हे सगळं करताना आत्ता जस्ट गुढीपाडवा जो तो झालेला आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण 1 ते 3 तारखेमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्या बॅचेस, जितक्या काही बॅचेस आहे प्रथम वर्गात त्या सगळ्या बॅचेसवर फ्लॅट 40% डिस्काउंट जे ते त्यांना ठेवलं होतं. ऑफरची शेवटची तारीख जी ती जी आहे ती 3 एप्रिल असणार आहे आणि त्यासाठी कोड विद्यार्थ्यांना iPratham40 हा कोड 3 एप्रिलपर्यंत जे ते वापरायचा आहे. टिपिकली ऑनलाईन बॅचेससाठी, जे ऑनलाईन बॅचेस आपल्या सध्या फोकसमध्ये आहेत त्यामध्ये आपली बँकिंग स्टार 1.2ची बॅच आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंप्लीट क्वांटची बॅच आहे, SSCच्या MTSची बॅच आहे. ह्या सगळ्या बॅचेसवर विद्यार्थ्यांना साधारणतः ती ऑफर मिळणार आहे. बँकिंग स्टारची बॅच जी ती स्टार्ट झालेली आहे सध्याला आणि विद्यार्थ्यांनी सध्याला अजून बेसिक पार्ट चालू आहे, त्यामुळे विद्यार्थी ती जॉईन करू शकतात. सोबत SSCच्या MTSची बॅच जी ती सुद्धा आपली 11 एप्रिलपासून जी ती स्टार्ट होणार आहे. तर चला आपण चालू करत आपला आजचा पार्ट स्टार्ट करत असताना मी टिपिकली तो काही 3 विद्यार्थ्यांसाठी 3 वेगळे स्टडी प्लॅन हे हिशोबाने डिस्कस केले आहेत. पहिल्यांदा ज्यांना कॉन्फिडन्स आहे की आपली ESIC UDCची प्री किंवा आरबीआय असिस्टंटची प्री, ह्या दोघांची प्री आपली निघेल, एक तर दोन्ही निघतील किंवा 2 पैकी कोणतीही एक आपली प्री जी ती प्री निघणार आहे. तर पहिल्या त्यांच्यासाठी. दुसरा, त्यांना असं वाटतंय माझ्या 2 पैकी कोणतीही ESIC किंवा आरबीआय कोणतीही प्री माझी निघणार नाही, पण अलीकडे माझा अभ्यास चांगला होता त्यामुळं 2021ला माझ्या बऱ्यापैकी प्री मेन्स निघाल्या होत्या. तर अशांना टार्गेट करायचं आहे सिडबीची एक्झाम, ECGCची एक्झाम आणि ESIC SSO. तर त्यांच्यासाठी काय तो आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये बोलूयात. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जी माझी सगळ्यात आवडती कॅटेगरी, की जे सध्याला मनातल्या मनात त्यांना माहिती की मी अभ्यासात कुठेतरी कमी पडलेलो आहे, त्यामुळं मी फक्त प्री करून चालणार आहे. मला चांगला जो आहे ते एक चांगलं बेसिक फाउंडेशन बनवावं लागेल मेन्सच्या अभ्यासाचं. ते मेन्सचं फाउंडेशन मी एप्रिल मे जूनमध्ये बनवतो आणि मग SBI पासून पुढच्या ज्या काही जुलैपासूनच्या एक्झाम आहेत किंवा IBPSचं कॅलेंडर आहे त्यावाल्या एक्झाम मी नंतर जे ते टार्गेट करतो. ही तिसरी कॅटेगरी. तर प्रत्येकासाठी आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड यांच्यासाठी वेगळा स्टडी प्लॅन जो तो आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करूयात. ते डिस्कस करताना काही महत्त्वाचे पॉईंट मी काढले होते. पहिल्यांदा, तुम्हाला ह्या स्टडी प्लॅनमध्ये जे विद्यार्थी ESIC UDC मेन्स, ESIC MTC प्री आणि ESICची SSO ह्या तिन्ही एक्झाम देत आहेत त्यांना ESICची UDCची प्री जी झाली होती त्या एक्झाममधून एक धडा मिळाला आहे की आपल्याला स्टॅटिक जीकेचा पार्ट सोबत करायचा आहे. तर त्यांनी स्टॅटिक जीकेच्या अभ्यासाला सुद्धा लागायचा आहे. तो स्टॅटिक जीकेचा अभ्यास त्यांना SSCच्या CGLला सुद्धा कामाला येऊन जाईल. तर त्यामुळं तुम्हाला सोबत जीके करायचं आहे. जर तुम्हाला ESICची UDC मेन्स द्यायची आहे, ESICची MTSची प्री द्यायची आहे, UDCची मेन्स एक्सपेक्टेड 30 एप्रिलला आहे, MTSची प्री एक्सपेक्टेड 7 मेला आहेत, किंवा आता ESICचीच SSOची एक्झाम आहे तिथे सुद्धा, कारण की ESICच ऑर्गनायझेशन आहे, तर ह्या 3 ठिकाणी जीके लागेल. आणि ESIC बिईंग इन्शुरन्सची कंपनी, थोडासा डाऊट मला हाही यायला लागलाय की एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही सुद्धा थोडीशी इन्शुरन्सकडे झुकणारी आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा सेफर साईड तयारी करून ठेवावी.
याच्यासाठी सुद्धा सेफर साईड आपली तयारी करून ठेवावी. येईल नाही माहिती नाही, पण या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला जीकेचा पार्ट लागेल. तो जीकेचा पार्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. ऑलरेडी मी पुस्तकांचं नाव सांगितलेलं आहे. 2 बेसिक पुस्तकं मी सजेस्ट करतो. त्यापैकी अरिहंतचं जे आहे ते मनोहर पांडे सरांचं पुस्तक जे आहे ते जनरल नॉलेजचं ते, आणि त्याच्यापेक्षा डिफिकल्टी लेवल किंवा त्याच्यापेक्षा भाषा अवघड असलेलं ल्युसेंट, हे 2 पुस्तकं. त्यातल्या मला असं वाटतं जे विद्यार्थी आता स्टार्ट करतायत त्यांनी अरिहंतच्या मनोहर पांडेंच्या पुस्तकांपासून जे ते स्टार्ट केलं पाहिजे ह्या अभ्यासासाठी. त्यानंतर कारण की झालं असं की आता जो ESICचा UDCचा प्रीचा निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे क्वांट रिझनिंग इंग्लिश 25 अटेम्प्ट आहेत, आणि जे काही कमी अटेम्प्ट आहेत पैकीच्या पैकी या 3 विषय अटेम्प्ट आहेत. मग बाकी राहिलेल्या 25 पैकी कोणाचे 18, कोणाचे 16, कोणाचे 14, कोणाचे 12 असे अटेम्प्ट आहेत बघा जीकेचे. त्यामुळे जीकेचा अटेम्प्ट कमी असल्यामुळं ESICच्या UDC प्रीमध्ये जीके हा सगळ्यात मोठा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे प्रीच्या निकालासाठी. अजून कम्प्युटर अवेअरनेसची वेगळी तयारी तुम्हाला करायची आहे. RBI असिस्टंट मेनसाठी, सिडबीच्या एक्झामला, ECGCच्या एक्झामला, त्याच्यानंतर ग्रामीण बँकेच्या एक्झाम्सला, ग्रामीण बँकेचं पुढचं जे कॅलेंडर आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कम्प्युटर लागणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ लेक्चरचा सहारा घेऊ शकता, कारण की नॉन टेकवाला बॅकग्राऊंड असेल थोडासा की त्यांना टिपिकली वाचन म्हणलं की अवघड जातं, तर कमीत कमी व्हिडिओ लेक्चरचा सहारा घेऊ शकता. किंवा बुक्समध्ये घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा ल्युसेंट किंवा अरिहंतचं पुस्तक घेऊ शकता. त्यातल्या त्यात अरिहंतच्या बुक्समध्ये जे तो प्रत्येक टॉपिक आणि टॉपिक सोबत काही त्याचे MCQs आणि वेगळ्या बँकांमध्ये ज्या बँकांमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्सचं त्या एक्झामचं नाव सुद्धा ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. तर तो एक चांगला पार्ट तुम्हाला अरिहंतच्या पुस्तकामध्ये सापडेल. तर ल्युसेंट किंवा अरिहंत 2 पैकी कोणतं एक पुस्तक कम्प्युटरसाठी जर तुम्ही पुस्तक म्हणतायत, आणि व्हिडिओ लेक्चरची वेगळी सिरीज जी आहेत त्या वेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर हा दुसरा पार्ट झाला. तर हा एक महत्त्वाची गोष्ट होती. तिसरी, डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशची तयारी खूप विद्यार्थ्यांनी IBPS POच्या मेन्सच्या निमित्तानं केली होती. ती त्यांना जशीच्या तशी वापरता येईल सिडबी ग्रेड एसाठी आणि ECGCच्या POसाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना एक प्रॉब्लेम येतो की जर मी एसे लिहिला तर माझा एसे कोण चेक करून देईल. तर आपण आपल्या साईडनं तुमचे एसे किंवा लेटर किंवा प्रेस रायटिंगचा जो पार्ट आहे तो वाला पार्ट तुम्ही संदेश सरांना जो तो पाठवू शकता. त्यासाठी मी मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे त्यांचा. टेलिग्रामवर 8830729521 या नंबरवर संदेश सरांना तुम्ही जर तुमचा एसे पाठवला, तुम्ही जर तुमचं लेटर पाठवलं तर ते चेक करून सोबत काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे तो वाला पार्ट कोणतेही विद्यार्थी असेल, असं नॉट नेसेसरी की क्लासचाच विद्यार्थी पाहिजे, ते त्यांना गाईड करतील, मदत करतील. तर हे महत्त्वाचे पॉईंट होते. अजून याच्यासोबत जो मुद्दा मला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे RBIच्या असिस्टंट मेन्ससाठी कमी महत्त्वाचं, मागच्या जुन्या अनुभवातून सांगतोय, कमी महत्त्वाचा त्यांना टोटल कट ऑफ होता, जास्त महत्त्वाचा त्यांना सेक्शनल कट ऑफ होता. मागच्या वर्षी RBI असिस्टंटचा कट ऑफ जनरल कॅटेगरीचा 200 पैकी 117 होता. असे खूप विद्यार्थी मी 120, 125, 130, 135, 140 पर्यंत पाहिलेत, पण त्यांचा जनरल अवेअरनेस आणि क्वांटचा कट ऑफ मागच्या वेळेस राहिला होता, कारण की तो कट ऑफ 40 पैकी 14 मार्काला फिक्स केला होता. तर त्यामुळं जेवढं लक्ष तुमचं ओव्हरऑल कट ऑफवर आहे RBIच्या केसमध्ये, तेवढंच लक्ष तुमचं सेक्शनल कट ऑफ क्लिअर करण्यावर पण पाहिजे. त्यानंतर हे जितक्या काही एक्झाम्स पाठीमाग आपण डिस्कस करतो, चला बघा, एकच मिनिट. हां, तर थोडंसं पाठीमागे घेतो मी तुम्हाला. एक्झामच्या डिफिकल्टी लेवलवर मला वाटतं मी काहीतरी बोलत होतो. हां, तर ह्या सगळ्या आपण जितक्या काही एक्झाम्सबद्दल डिस्कस करतोय ह्या सगळ्या एक्झाम्सची डिफिकल्टी लेवल जी ती ग्रामीण बँकेच्या PO मेन्सच्या लेवलला असणार आहे. मग त्याच्यामध्ये ESICची UDC मेन्स असेल, RBI असिस्टंटची मेन्स असेल, त्याच्यामध्ये सिडबीची एक्झाम, ECGC, ESICची SSO, ह्या सगळ्यांची डिफिकल्टी लेवल जी ती ग्रामीण बँकेच्या PO मेन्सपर्यंत असेल. त्याचा एक फायदा की एका डिफिकल्टी लेवलने एक्झाम असेल तर फरक पडत नाही की तुम्ही RBI असिस्टंटची मेन्स देतायत की तुम्ही सिडबीची एक्झाम देतायत की तुम्ही ECGC देतात. तर कोणती एक दिली तर बाकी दोनची एक्झामची डिफिकल्टी लेवल त्याच लेवल नसल्यामुळं तुम्हाला तो एक बेनिफिट होईल की एका एक्झामची तयारी करतायत
बाकीच्यांची ऑटोमॅटिकली तुमची होऊन जाईल. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज जे ते विद्यार्थ्यांना उगाच असं वाटतं की एक्स टेस्ट सिरीज वापरली म्हणजे निकाल येतो आणि वाय टेस्ट सिरीज वापरली म्हणजे निकाल येत नाही, असं काहीच नाही आहे. जितकेही सध्याला प्लॅटफॉर्म बँकिंगसाठी अवेलेबल आहेत, मी कंटिन्युअस बेसिसवर या सगळ्यांचे फीडबॅक घेत असतो. सगळेजण बॅलन्स्ड आहेत, सगळेजण तितकेच अपडेटेड आहेत की आपण जिथं कमी पडलो आपल्याला तिथं पुढे जायचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांचा सक्सेस स्टोरी वाचतायत किंवा सक्सेस स्टोरी ऐकतायत आणि त्यानं सांगितलं की मी ही टेस्ट सिरीज वापरली, नॉट नेसेसरी तुम्ही ते वापरली पाहिजे. त्यानं सांगितलं की मी GAचे हे सोर्सेस वापरले, असं काही गरजेचं नाही की तुम्ही तेच वापरले पाहिजे. त्यामुळं जितके काही सोर्सेस तुम्ही स्वतः वापरतायत, मला असं वाटतं ह्या टिपिकली ह्या 2 एक्झाम जे विद्यार्थी टार्गेट करतायत, ह्या पहिल्या आणि दुसऱ्या कॅटेगरीचे, ह्यांनी पेड GAचा पार्ट घेतला तर चालेल, पण तिसऱ्या कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांनी कसलाही पेड पार्ट घेण्याची आवश्यकता नाही. पेडमध्ये जितके काही ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत, बीट स्टडी IQचं ऑप्शन असेल किंवा अफेअर स्काउटचं ऑप्शन असेल, ते कोणतंही तुम्ही ट्राय करू शकता. आणि गाईडलीच्या PDF ज्या आहेत ह्या मी सध्याला पहिल्या आणि दुसऱ्या कॅटेगरीच्या लोकांना, ह्या पहिल्या आणि दुसऱ्या कॅटेगरीच्या लोकांना ज्यांना पुढच्या काही दिवसामध्ये एक्झाम फेस करायचे आहेत, त्यांना RBI असिस्टंटची मेन्स जी आहे ती फेस करायची 8 मेला, UDCची मेन्स त्यांना फेस करायची 30 एप्रिलला, त्यांना सिडबीची एक्झाम फेस करायची 16 एप्रिलला, ECGCची करायची आहे POची मे एंडला, ESICची SSO करायची आहे जूनच्या स्टार्टिंगला. अशांना मी टिपिकली ज्या वेळेला एक्झाम समोर असतात त्यावेळेला मी शक्यतो तुम्हाला सजेस्ट करत नाही की तुम्ही गाईडलीच्या PDF केल्या पाहिजे. पण ह्या ज्या तिसऱ्या कॅटेगरीची मुलं आहेत यांना मी नक्की सजेस्ट करेन की तुम्ही गाईडलीच्या PDF जर वेळ आहे तुमच्याकडे तर तुम्ही त्या ट्राय करू शकतात. तर हा एक पार्ट, हे तिन्ही सुद्धा पार्ट जे ते मला सोबत डिस्कस करायचे होते. आता आपण येऊयात बघा या पहिल्या कॅटेगरीच्या मुलांसाठी हा अभ्यासाचा पुढच्या महिन्या 2 महिन्यातला हा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे. त्यात काही चेंजेस असली किंवा चेंजेस झाले, FCIची ॲड आली, NYKची ॲड आली, तर आल्याच्या नंतर काय काय चेंजेस करायचे ते मी पुढे सांगेल. पण सध्याला ज्या असे विद्यार्थी ज्यांना असं वाटतं माझा ESICचा किंवा RBIचा किंवा दोन्हीही निकाल येतील, अशांनी सध्या त्यांच्या अभ्यासाच्या वेळेचं नियोजन हे कसं करावं, हे नियोजन मी फक्त फुल टाईम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. जे विद्यार्थी जेन्युइनली जॉब करून तयारी करतायत त्यांनी यातला मॅक्सिमम होता होईल तेवढा पार्ट फॉलो करावा. त्यांच्याकडून सगळा पार्ट होणार नाही. जे वर्किंग कॅन्डिडेट आहेत पण जे फ्रेशर आहेत त्यांनी मला असं वाटतं की हा सगळा पार्ट त्यांना करता येईल. तर बघा, जे लोक RBI असिस्टंटची मेन्स देणार आहेत आणि ESICची ह्या दोघांपैकी एक किंवा दोन्ही देणार आहेत, त्यांच्यापैकी काहींनी ह्या पुढच्याला 3 पैकी दोघांना तर अप्लाय केलेलंच असतं. ज्यांची ही परीक्षा निघणार आहे त्यांची सोबत ह्या 3 पैकी 2 CDBला ठीक आहे, सगळ्यांना अलाउ नाही आहे, पण या बाकी 2 एक्झामला सगळ्यांना अलाउ आहे. तर ह्या 2 पैकी 1 किंवा 2 पैकी 2 आणि सोबत आयदर ह्या तिन्हीच्या तिन्ही एक्झाम असतात किंवा 3 पैकी 2 3 पैकी 1 असतात. अशा विद्यार्थ्यांनी सध्या ज्यांची परीक्षा समोर आहे अशांना मी शक्यतो टेस्ट सांगत असतो आणि ज्यांच्या परीक्षेला वेळ आहे अशांना मी अभ्यास सांगत असतो. तर त्यामुळं यांनी वीकली 3 मेन्स दिलं तर चांगलं आहे. वीकली 3 मध्ये पहिल्यांदा 1, 2 आणि 3 आहे, तर एक दिवसाच्या गॅपनं ते देऊ शकता. समजा रविवारी ही दिली तर मंगळवारी हे देतील, गुरुवारी किंवा शुक्रवारी ही देतील. सेम डेला ॲनालिसिस करता येईल त्यांना, सोबत सेम डेला ॲनालिसिस करता येईल. जसं ESICची एक्झाम संपली 30 एप्रिलला संपली, मग त्याच्यानंतर ही एक आणि त्याच्यानंतर ही एक त्याच्यामध्ये ॲड करता येईल, तिसरी ॲड करता येईल. किंवा ESICचा जो शेवटचा आठवडा असतो, स्पेसिफिकली एक मी म्हणेल 17-18 एप्रिल नंतर, तर 17-18 एप्रिलच्या नंतर अशा वेळेला 3 देत असताना ही एक्झाम जवळ आहे तर ह्या 2 द्यायच्या, ही एकच द्यायची. आपण हळूहळू RBI जवळ यायला लागली, समजा 8 मेला RBI जवळ यायला लागली, तर आपण एप्रिलच्या एंडपासूनच या 2 द्यायच्या आणि त्याच्या पुढची एखादी देऊन टाकायची. या हिशोबाने तुम्हाला करता येईल. जी एक्झाम समोर आहे त्याच्या 2 आणि पुढची एखादी, या पद्धतीने पुढं तुम्हाला नेता येईल. त्याचा ॲनालिसिस पण व्यवस्थित होणं आवश्यक आहे. जर त्याचं ॲनालिसिस त्या दिवशी झालं नाही, लगेच दुसऱ्या दिवशीला काही पार्ट त्याचा ॲनालिसिसला तुम्हाला घेता येईल. पण मला असं वाटतं की ॲक्च्युअल पेपरची लेवल कमी असल्यामुळं तुमचं ॲनालिसिस त्या दिवशी जर केलं तर व्यवस्थित होईल. एखाद दुसरा सेक्शन राहिला तर त्याचं ॲनालिसिस दुसऱ्या दिवशी तुम्हाला करता येईल. पण ॲनालिसिस खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्या ॲनालिसिस सोबत मी तुम्हाला वीकली 3 टेस्ट सांगतोय. समजा तुमची वीकली टेस्ट जी ती संडेला होती, ट्यूसडेला होती आणि समजा थर्सडेला होती, तर मध्ये तुमच्याकडे 4 दिवस शिल्लक आहेत. त्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्ही सेक्शनल मेन्स देऊ शकतात. यांच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये क्वांट, LR आणि इंग्लिशपैकी डेली 3 देण्याची गरज नाही, डेली 3 पैकी 2, कारण की एक दिवस बिझी गेला की दुसरा थोडासा शांत गेला पाहिजे.
आता समजा रविवार ह्या टेस्टमध्ये गेला, सोमवारी आपण 2, समजा सोमवारी तुम्ही क्वांट आणि LR दिली, मग गुरुवारी तुम्ही LR इंग्लिश दिली, मग शनिवारी तुम्ही क्वांट आणि इंग्लिश दिली, 3 पैकी 2 मेन्स आणि त्याचं ॲनालिसिस. आणि जर वरच्या फुल लेंथ टेस्टचं काय ॲनालिसिस राहिलं तर ॲनालिसिस तुम्ही सोबत करू शकता. ज्यांनी ह्या एप्रिल आणि मे मध्ये ज्यांना मेन्स द्यायचे आहेत त्यांनी साधारणतः 3 तास वेळ जो आहे तो GA साठी, GK साठी, कम्प्युटरसाठी आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी वेळ काढावा. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह कुणाला आहे हे जर तुम्ही ECGCला अप्लाय केला असेल किंवा CDBला अप्लाय केला असेल त्यांना डिस्क्रिप्टिव्ह आहे, बाकी RBIला वगैरे नाही आहे. पण साधारणतः 3 तासाचा वेळ ह्या ॲक्टिव्हिटीसाठी काढा, कारण की बऱ्यापैकी एक्झाममध्ये तुमचा एक डिसाइडिंग फॅक्टर हा होतोय. सोबत तुम्हाला हेही जाणवतंय की ह्याच्यासाठी कोणताही फॅकल्टी जो आहे तो एखाद्या लोकल लेवलपासून ते नॅशनल लेवलपर्यंतचा तो आपल्या सुटकेसाठी येणार नाही आहे. हा वाला पार्ट आपल्यालाच करावा लागेल. कोणतंही पुस्तक आपल्या सुटकेसाठी येणार नाही. मॅक्सिमम पार्ट पुस्तक असेल, फॅकल्टी असेल, एखादं व्हिडिओ लेक्चर्स असतील, एखादा ऑनलाईन कोर्स असेल, एखादी टेस्ट सिरीज असेल, प्रत्येकातून जास्तीत जास्त पार्ट घेऊन तो आपल्यालाच करायचा आहे. तर ह्या GA साठी, GK साठी, कम्प्युटरसाठी आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी या सगळ्यांसाठी एक अंदाजे दिवसातला 3 तासाचा वेळ तुम्हाला डेली काढायचा आहे. हे सगळं करत असताना प्रीची आपली प्रॅक्टिस कुठेही कमी होऊ नये. त्यामुळं एखादा तासाचा वेळ जो तो दिवसातला ह्या प्री लेवलच्या क्विझेस, जितक्या काही क्विझेस, फ्री क्विझेस, अड्डा, ऑलिव्ह बोर्ड, प्रॅक्टिस मॉक येतात, ह्या सगळ्या ज्या क्विझेस आहेत ते तासभर वेळ त्या गोष्टीला दिला ना तर आपली प्रीची स्पीड जी ती कमी होत नाही. त्यामुळं आपली प्रीची स्पीड आहे तशी राहण्यासाठी, कारण की प्री एक्झाम जरी समोर कोणती नसली तर हे असं करता येईल. आणि तुमच्यापैकी काही लोकांनी ESIC MTSच्या प्रीला अप्लाय केलेलं असतं, तर त्यांनी वीकली एखाद दुसरी जी प्री आहे ती प्री दिली पाहिजे. तर आणि सोबत आता हे सगळं करत असताना तुम्ही ही एक मेन्स देतायत, त्याचं ॲनालिसिस करतायत, किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सेक्शनलची मेन्स देतात, ॲनालिसिस करतायत, सोबत GAचा अभ्यास करतायत, प्री लेवलच्या क्विझेसचा जो आहे तो क्वांट LR इंग्लिशच्या GAचा वगैरे अभ्यास करतायत. सोबत दिवसातला 1 तास 2 तासाचा वेळ ज्या वेळेला आपल्या टेस्टचं प्रॉपर ॲनालिसिस होतं आणि आपल्याला असं वाटतं की मी ह्या ॲनालिसिसमध्ये मी इथे तर नेहमी कमी पडतोय, तर मला असं वाटतं ते 1 ते 2 तास वेळ जो आहे तो तुमच्या वीक किंवा डिफिकल्ट टॉपिकला दिला पाहिजे. हा डिफिकल्ट टॉपिक आपल्याला कुठून सापडेल, ज्या वेळेला आपण एक चांगला ॲनालिसिस करू त्यातून आपल्याला तो वेळ सापडेल. माझं असं म्हणणं आहे की दिवसातून तुमचं जे चांगली अभ्यासासोबतची एंगेजमेंट आहे ती साधारणतः 8 ते 10 किंवा 8 ते 11 तास, डिपेंडिंग की तुमची एका ठिकाणी बसण्याची किंवा अभ्यासाची कॅपॅसिटी किती आहे, ह्या हिशोबानं मी हे सगळं बनवलेलं आहे की 8 ते 10, 8 ते 9 तास किंवा मिनिमम 7-8 तास आणि मॅक्सिमम एक 10-11 तास ह्या हिशोबानं हा सगळा वेळ जो त्याच्यामध्ये आला पाहिजे. मॅक्सिमम प्रयत्न करा की हा वाला पार्ट फॉलो करण्याचा. याच्यामध्ये मी GA GKचे तुमचे सोर्सेस डिस्कस केलेले आहेत, सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. टेस्ट सिरीज असं काहीच नाही की ह्या X टेस्ट सिरीज असली पाहिजे, Y असली पाहिजे, बिलकुल. तर तुम्ही कोणती एखादी स्वस्त चांगली टेस्ट सिरीज येते ती वापरून पुढेपर्यंत नेऊ शकता. हा झाला पहिला पार्ट. ज्या लोकांना RBI असिस्टंट आणि ESIC टार्गेट करायचं होतं त्यांना बाय डिफॉल्ट पुढची एक्झाम येऊनच जातात. पण ज्यांना असं वाटतं की या दोन्ही पण माझे निकाल येणार नाही आहेत, मला आता हे दोन्ही माझे निकाल येणार नाही आहेत, पण मी पाठीमागे भरपूर प्री किंवा मेन्स क्रॅक केलेले आहेत 2021-22 मध्ये, खूप पाठीमागे नाही 21-22 मध्ये, आणि मला आता असं वाटतंय की मी CDB ग्रेड ECGC किंवा ESIC SSO 3 पैकी 3 पैकी 2 किंवा 3 पैकी 1 टार्गेट केली पाहिजे. असे विद्यार्थी कमी असतील मला असं वाटतं, पण असतील. अशांनी जे ते सेम वीकली 3 फुल लेंथ टेस्ट जे आहेत, जर तुम्ही 3 पैकी 3 केले असेल तर पहिला, दुसरा, तिसरा असा चालू द्या. नाही, मी या 2च ॲडला अप्लाय केले, तर ह्याला वीकली 3 देताना पहिला, दुसरा, तिसरा या हिशोबानं वीकली 3 फुल लेंथ टेस्ट जे आहेत. मेन्सचा म्हणेल मी याला, मेन्स का म्हणेल कारण की ही एकच परीक्षा आहे, त्याला मी मेन्स म्हणतो. त्यानंतर वीकली 3 ते 4 सेक्शनल मेन्स जे आहेत, सेम पाठीमागं जर सांगितलं होतं बिलकुल तसंच, फक्त इथं 3 फुल लेंथ टेस्ट देत असताना 3 देत असताना ह्या वेगळ्या टेस्ट आहेत. आणि RBIची असिस्टंटची वेगळी होती. 3 तासाचा वेळ तुम्हाला GAला द्यायचा आहे, ESIC SSO असेल तर GKला पण द्यायचा आहे, कम्प्युटर ह्या पहिल्या 2 एक्झामला कम्प्युटर द्यायचा आहे, आणि डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट ह्या पहिल्या दोघांना आहे. तर हा सगळा कलेक्टिव्ह टायमिंग जो तो तुम्हाला GA GK कम्प्युटर डिस्क्रिप्टिव्ह ह्या पार्टसाठी द्यायचा आहे. आपली प्रीची लेवल किंवा प्रीची स्पीड कुठेही कमी होऊ नये, यामुळे एखाद तासभर वेळ प्री लेवलच्या क्विझेसला तुम्हाला द्यायचा आहे. आणि रोजचा 1 तास ते 2 तास वेळ डिफिकल्ट टॉपिक आणि वीक टॉपिकला आपल्याला द्यायचे. डिफिकल्ट जो काही पार्ट जातोय तर तोच बऱ्यापैकी. याच्यात मी फक्त चेंज काय सांगितला,
छोटासा चेंज सांगितला की ज्याच्यामध्ये तुम्हाला इकडे ज्या विकली 3 मेन्स द्यायच्या त्या ह्या एक्झाम सुरुवातीला जास्त द्यायच्यात आणि पुढे पुढे जसं तुम्ही एप्रिलपासून मे पर्यंत मूव्ह व्हाल तर तुम्ही इकडे हळूहळू पुढे होऊन जाल आणि मे पासून पुढे जूनला आलं की त्यानंतर नंबर ऑफ एक्झाम त्या पद्धतीने बदलतील. त्याच्यानंतर तिसरा टाईप ज्यांना बऱ्यापैकी वेगळा पाठ करायचा आहे असे विद्यार्थी ज्यांना असं वाटतंय जाऊ दे ह्या वर्षीची ESIC गेली, या वर्षीची माझी RBI पण गेली, किंवा मी आत्ता नवीन चालू केलं आहे, मला पहिल्यांदा माझी बॅच कंप्लीट करायची, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल XYZ ज्या कोणत्या सिटीजन असेल ज्या कोणत्या शिक्षकाकडून असेल, हे मला सगळ्यात जास्त प्रामाणिक लोक मला हे वाटतात, ऑनेस्ट लोक असं वाटतात. हो मी कमी पडतोय तर मी पहिल्यांदा माझा अभ्यास कंप्लीट करतो. अभ्यास कंप्लीट करायला जर सांगितलं त्यांनी 3-1 महिन्याचा वेळ लागतो. एप्रिल मे जूनचा मी चांगला अभ्यास जर मी कंप्लीट केला की नंतर जुलैपासून पुढे मी SBI क्लर्क आणि IBPS कॅलेंडरच्या एक्झामच्या हिशोबाने टार्गेट करू शकतो. चांगली स्ट्रॅटेजी आणि ऑनेस्ट स्ट्रॅटेजी मी म्हणेल मी अशा विद्यार्थ्यांना. हे असे विद्यार्थी कोण आहेत की यांच्या आतापर्यंत प्री शक्यतो निघालेले नाहीत किंवा मोठ्या गॅपनं आतापर्यंत मागच्या वर्षीचे प्री ज्या त्या राहिलेल्या आहेत. असे काही लोक त्यांनी एकदम चालू केल्या टेस्ट देण्याची आवश्यकता नाही. फक्त या टेस्ट मी कोणाला सांगितल्या की याच्यापैकी दोज हू ऑलरेडी कम्प्लिटेड बॅचेस आणि सिलेबस, त्याच्यापैकी पहिली कॅटेगरी असते माझा सिलेबस पण झालेला आहे, बॅचेस पण झालेला आहे, तर मग अशांनी टेस्टच्या सोबत चालू करू शकतात अभ्यास. पण मी त्यांना वीकली फक्त एक क्लर्क मेन्स, एक PO प्री आणि एक क्लर्क प्री याच हिशोबाने 3 चालू करून द्यायचे. सर माझा अजून सिलेबस आणि अभ्यासच बाकी आहे, मग अजून काही करू नका आहे. ते एकदा थोडासा अभ्यास पुढे झाला, एक 80-90% अभ्यास झाला की मग हळूहळू वीकली या 3 टेस्ट तुम्ही चालू करून द्यायचे. 1 तासभर वेळ प्री लेवलच्या क्विझेसला द्यायच्या स्पीड वाढवण्यासाठी. कुणी ज्यांच्या बॅचेस ज्या आहेत त्या अजून झालेल्या आहेत वगैरे, ज्यांच्या बॅचेस बाकी आहेत त्यांनी टिपिकली आपला वेळ बॅचेस आणि बाकी गोष्टींवर फोकस करायचा आहे. त्यासाठी रोजचा बॅचेस म्हणण्यापेक्षा बॅचेस असेल किंवा सेल्फ स्टडी असेल जे काय असेल, एक अभ्यासाचं नियोजन करताना मला असं वाटतं एक 4 ते 5 तास वेळ क्वांटला दिला पाहिजे. LR साठी एक 2 ते 3 तास, इंग्लिशसाठी एक 2 ते 3 तास. GA तुम्ही लोकांनी जास्त वेळ देऊ नका. सगळ्यात कमी वेळेमध्ये पाठीमागे येऊन पुढे जाणारा सब्जेक्ट म्हणजे GA आहे. मी पाठीमागे याच्या आधी जे बाकी 2 कॅटेगरी त्यांना GA 3 तास सांगितले का, त्यांचा अभ्यास झालेला आहे. तुमच्या केसमध्ये पहिल्यांदा आपल्याला प्री काढणं सगळ्यात मोठं टार्गेट आहे, तर पहिल्यांदा GA साठी मॅक्सिमम तासभर वेळ म्हणेल मी. सर हे तासभर वेळ मॅक्सिमम कशा द्यायचा, तुम्ही ज्याच्यासोबत कम्फर्टेबल असाल त्याला. जर तुम्ही एखादा व्हिडिओ लेक्चर पाहण्यासोबत कम्फर्टेबल असाल तसं देऊन टाका, किंवा तुम्ही डेलीची एखादी PDF करण्यासोबत असाल तुम्ही त्याला देऊन टाका. डेली किंवा विकली जो काय असेल तर त्यामुळे तुम्ही त्यासोबत करू शकता. मी तर म्हणतो तुम्ही लोकांनी डेलीचं GAच्या भानगडीत पडायलाच नको. विकली GA विकलीच्या PDF ज्या आहेत त्या पद्धतीने पाठीमागं लागलं पाहिजे. वाटलं तर तुम्ही डेलीपासून स्टार्ट करू शकता, पण दिवसातला तासाभरापेक्षा वेळ GAला देऊ नका, कारण की पहिल्यांदा तुम्हाला प्री काढायची. तर त्या हिशोबानं त्याच्या पाठीमागे लागायचं. हे सगळं करत असताना ज्यांच्या बॅचेस बाकी आहेत वेगळ्या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन, त्यांचा पूर्ण फोकस त्यांच्या बॅचेसवर, त्यांच्या होमवर्कवर आणि त्यांचे जे काही इन्स्ट्रक्टर सांगतायत की पहिल्यांदा हे करा ते करा, त्या गोष्टींना ब्लाइंडली त्यांना फॉलो करून त्या हिशोबाने चाललं पाहिजे. पण दुसरी कॅटेगरी अशी आहे की मी सेल्फ स्टडी करतो, मी रेकॉर्डेड कोर्स जो आहे तो काही आयदर रेकॉर्डेडच्या पार्टमधून करतो किंवा मी फक्त यूट्यूबवरून करतो, अशी कॅटेगरी आहे. तर अशांनी जे तुमचे टॉपिक वीक राहिले त्यांनी तुमचे वॉचिंग व्हिडिओज अँड प्रॅक्टिस ऑफ वीक टॉपिक हा मला पार्ट केला पाहिजे. स्पेसिफिकली हे सगळे करत असताना जुन्या मुलांना ज्यांच्या बॅचेस संपलेल्या आहेत, आता सध्याला एक्स्ट्रा स्पीड मॅथ्स, कारण की ह्या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्हाला हे सांगण्यात आलं की अभ्यास झाल्याच्या नंतर बॅचेस संपल्याच्या नंतर अभ्यास करत असताना आज समोर कोणती प्री एक्झाम नाही आहे, तुमच्या एप्रिलमध्ये कोणती प्री नाही आहे, एखादी ESIC MTSची प्री सोडली की मे मध्ये कोणती प्री नाही आहे, जूनमध्ये कोणती प्री, आतापर्यंत तरी कोणती ॲडव्हर्टिजमेंट आलेली नाही आहे. असं असताना जर तुम्ही रोज नंबर फ्रीज पास करतायत, रोज कंपॅरिझन व्हेरिएबल पास करतायत, तुम्ही स्पीड मॅथचे रोज 5-5, 10-10 क्वेश्चन करतायत, तुम्ही खूप मोठा टाइमपास करतायत. त्याच्यामुळं तुमचं पूर्ण फोकस जो आहे तो अरिथमॅटिकवर पाहिजे, तो DI वर पाहिजे, तो सिटिंग पझलवर पाहिजे, तो क्रिटिकल रिझनिंगवर पाहिजे, तो डेटा सफिशियन्सी क्वांट रिझनिंग दोघांच्यावर पाहिजे, तो क्वांटिटी बेस्ड इन्क्विटीवर पाहिजे, तो जुने जितके काही पेपर्स आता सध्याला अड्डाकडे ऑलिव्हबोर्डकडे प्रिव्हियस इयरचे जे पेपर आहेत, अड्डाकडे तर आहेतच, ऑलिव्हबोर्डने सेक्शनल मेन्स चालू केलेले आहेत, तर या प्रिव्हियस इयर पेपरचे जितके काही मागचे 2016-17 पासूनचे पेपर होते सेक्शनलमध्ये अवेलेबल आहेत, ते मेन्सचे पेपर कंप्लीट करणे हे वालं टास्क तुमचं असलं पाहिजे ज्यांच्या बॅचेस संपलेल्या आहेत त्यांच्या. आता सध्याला रोज नंबर फ्रीज 10-15
सिम्प्लिफिकेशन 10-15 सोडून फायदा नाही, ते एक्झामच्या आधी करता येईल. त्यासाठी आपण रोजचा फक्त तासाभराचा वेळ काढलेला आहे, सफिशियंट आहे. ते क्विजेसच्या माध्यमातून होऊन जातं. ते क्विजेस म्हणजे आलेले क्विजेस ज्यात अरिथमॅटिक पण असतं, ज्यात सिम्पली अप्रॉक्स पण असतं, खूप एक्स्ट्रा त्या पाठीमागे लागायचं नाही. तर हा जो वेळ तुम्ही देताय हा वेळ त्या गोष्टीसाठी द्या. ह्याच्यासोबत जर तुमच्या बॅचेस झालेले असतील तर तुम्ही येस ह्या कॅटेगरीचे मुलं जे आहेत यांनी गाईडलीचे PDF सोडवायला हरकत नाही, कारण 50-50, 40-40, 60-60 दिवसाचा प्लॅन असतो तो. आणि त्या 50-50 दिवसाच्या प्लॅनमध्ये पुढच्या 50 दिवसात ESICची MTS प्री सोडून कोणती महत्त्वाची एक्झाम दुसरी नाहीये, तर तुम्ही गाईडलीचे PDF जर वाटलं तुम्हाला घ्यायचं आहे या पद्धतीने घेऊ शकता. सर तुमचा विषय क्वांट आहे म्हणून तुम्ही वेळ जास्त देतात का? असं काहीच नाही आहे, कारण की त्याला वेळ लागतो. क्वांट सारख्या विषयाला वेळ लागतो. रिझनिंगचा वेळ तुम्ही 3-4 तासापर्यंत नेऊ शकता जर सेटिंग जर तुमचं खूप एक्स्ट्रा वीक असेल तर. इंग्लिशमध्ये चांगला वेळ सध्याला इतर वाचन जर तुम्हाला करायचं असेल तर फॅकल्टीने सांगितले असेल की अदर दॅन पेपर हा इतरही वाचन तुम्हाला वाढवायचं आहे, त्या केसमध्ये तुम्ही तो वाला पार्ट सुद्धा तो ओव्हरऑल जस्ट आता पुन्हा एकदा हा पार्ट रिपीट करतो. क्वांटला जो तो जास्त वेळ सांगण्याच्या पाठीमागचं कारण तो माझा विषय क्वांट आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये. माझा विषय क्वांट आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही फोकस करा असं म्हणत नाहीये. बेसिकली प्रॅक्टिससाठी वेळ जास्त लागतो क्वांटला तेवढा वेळ ज्यांचं सिटिंग पझल वीक आहे अशांसाठी 3 ते 4 तास ते त्या गोष्टीसाठी देऊ शकतात. पण हा जो वेळ आहे एप्रिलमध्ये, मे मध्ये आणि जून मध्ये मिळालेला वेळ या कॅटेगरीच्या मुलांनी मॅक्सिमम त्यांच्या मेन्सच्या प्रिपरेशनसाठी वापरायचा आहे. याच्यामध्ये मायनर चेंजेस तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकतात. सर हा अभ्यास 7च्या 7 दिवस झाला पाहिजे का? आपण रोबोट नाही आहे 7च्या 7 दिवस व्हायला, पण एक प्रयत्न करायचा आहे 7 पैकी 6 दिवस तरी या हिशोबाने चाललं पाहिजे. आणि एखाद दिवस पूर्ण गॅपपेक्षा आपण आपलं जेवढं सांगितलं ते 50% एफिशियन्सीच्या हिशोबाने चाललं पाहिजे. तर 7 पैकी 5 ते 6 दिवस या हिशोबाने चालतोय आणि एखाद दुसरा दिवस 50% एफिशियंट चालतोय. मला असं वाटतं आपण व्यवस्थित वेळेत आणि ट्रॅकमध्ये या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही मायनर चेंजेस वाटले तर तुम्ही तुमच्या फॅकल्टी सोबत या सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकतात. पण सध्याला तुम्हा लोकांना या थर्ड कॅटेगरीच्या लोकांना जास्त वेळ जो तो आपल्या अभ्यासावर द्यायचा आहे, आपल्या वीक एरियाजला स्ट्रॉंग करण्यावर त्यांनी हा जास्त वेळ जो तो द्यायचा आहे. तर ओव्हरऑल मला ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या. याच्यासाठी माझी कुठे मदत जर लागली तर ती मी कम्प्लीट क्वांट बॅचच्या माध्यमातून तुमची मदत जी ती करू शकतो. त्याच्यामध्ये नवीन मोठमोठे चेंजेस जे ते कंटिन्युअस बेसिसवर मी करत असतो, कारण की तो माझा कोर्स कम्प्लीट झालेला नाही आणि कम्प्लीट होणारही नाहीये. जर तुम्हाला असं वाटलं की माझ्यासोबत त्या माध्यमातून तुम्हाला जोडायचं असेल तर तुम्ही त्यासाठी कम्प्लीट क्वांटचं 1 महिना, 3 महिने, 6 किंवा 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन जे ते घेऊ शकतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्ससाठी वेगळे नंबर मी दिलेले आहेत. आपली ऑफलाईनची जी बॅच आहे ती औरंगाबादला 7 एप्रिलला जी ती नवीन बॅच जी ती स्टार्ट होते. तर ओव्हरऑल 1 एप्रिलला निकाल लागल्याच्या नंतर भरपूर विद्यार्थी पास झालेले आहेत. मला असं वाटतं अशा विद्यार्थ्यांचं एक महत्त्वाचं काम बनतं की जे विद्यार्थी पास झालेत की आपल्या ज्युनियर असला ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले नाही आहेत त्यांच्यापर्यंत थोडंसं त्यांनाही मोटिवेट करणं आणि त्यांनाही हा रस्ता जो तो ते दाखवू शकतात. बिलकुल व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, मध्ये तुम्हाला टेक्निकल अडचण पण आलेली आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.